करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन संवर्धनाच्या कामाबाबत आज प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, हर्षल सुर्वे आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी मंदिर परिसरात पाहणी केली. यावेळी प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी कामाच्या पद्धतीवर सडकून टीका केली. संवर्धनाचं काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे, त्याला आमचा विरोध नाही. मात्र राजस्थानमधील कारागीर हजारो वर्ष जुन्या दगडी बांधकामावर चुकीच्या पद्धतीनं काम करतात. मात्र चुन्यात बांधलेल्या या मंदिरावर हाय प्रेशरनं सँडवॉश केल्यामुळं 2 दगडांमधील फटी वाढल्या आहेत. परिणामी पाणी शिखरातून थेट गर्भगृहात शिरत असून मंदिराच्या संरचनेला धोका निर्माण झालाय, असं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. ग्राइंडरचा वापर करून शिलालेख पुसले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी समोर आणला. 12व्या शतकातील हा इतिहास नष्ट होण्याची भीती आहे. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तात्काळ वॉटरप्रूफिंग करून गळती थांबवावी आणि प्रशासन, पुरातत्व विभाग तसंच इतिहास तज्ज्ञांची एक व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राजस्थानमधले इथं कामगार काम करतात. ते राजस्थानच्या हलक्या दगडाचे काम करणारी लोक, हा जर दगड हजारो वर्षापूर्वीचा कडक असा हा दगड आहे आणि ह्याच्यावर काम करणं त्यांना अवघड होत आहे. आणि ही जे मंदिर बांधलेलं आहे, हे मंदिर चुना घालून बांधलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेला सँड वॉश केला जातो त्याचं स्पीड असतं आणि ह्या स्पीडनं त्या 2 दगडाच्या मधली फट वाढली आणि अनेक पाण्याचा लगदावरती ह्या स्लॅबवर झाला, किंबहुना शिखरामध्ये झाला आणि ते पाणी संपूर्ण अंबाबाईच्या मंदिरमध्ये पसरत आहे. त्यामुळे त्याचं वजन वाढले आणि धोका निर्माण झालेला आहे. हे आज आम्ही जिल्हाधिकारी, सचिव यांच्या निदर्शनास आणलं आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही काम करता ह्याच्यात आपला कोणताच हस्तक्षेप नाही आहे, पण काम करत असताना काळजी घेणं आवश्यक आहे. इथं अनेक शिलालेख आहेत, ते शिलालेखसुद्धा ग्राइंडर लावून जर पुसले गेले तर 1200 शतकातला जो इतिहास आहे तो आपल्याला काय वाचता येणार नाही, माहीत पडणार नाही आहे. एवढीच काळजी घ्या म्हणून सांगायला आलेलो आहे आम्ही आता. आणि आज त्यांनी हे सगळं प्रत्यक्षदर्शनी पाहिलं. सचिवही हजर होत्या. त्यांना आम्ही दाखवलं की तुम्ही वरती कोणतीही पाणी आत मुरतं ह्याचा उपाययोजना केलेल्या नाहीत. तात्काळ त्याला वेगवेगळ्या माध्यमातून जे काय केमिकल वगैरे असेल हे टाकून पाणी थांबवा, गळती थांबवा, ही आज आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत, जे हेरिटेज कमिटीचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, त्या सर्वांना एकत्रित घेऊन एक व्यापक मिटिंग घ्या. यामध्ये धर्मशास्त्र आले पाहिजेत, मूर्ती अभ्यासक आले पाहिजेत. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक ऐतिहासिक पुढच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं सोपं जाईल. राज्य शासनाच्या मंजूर आराखड्यानुसार मंदिराचं जतन, संवर्धन वैज्ञानिक पद्धतीनं केलं जात असून यामध्ये मूळ वास्तुशैलीचं जतन आणि पारंपरिक साहित्याचाच वापर करण्यावर आमचा भर आहे. ही पाणी गळती कामाच्या गुणवत्तेतील त्रुटी नसून नियोजित वॉटरप्रूफिंगचं काम पूर्ण होण्यापूर्वीच पावसाळा सुरू झाल्यामुळं निर्माण झालेली तात्पुरती तांत्रिक अडचण असून ती दूर केली जाईल, असं देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी सांगितलं.